नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण व्हाईट कंपाऊंड व ड्रायफ्रूट्स वापरून एक होममेड चॉकलेट रेसिपी तयार केली आहे। अतिशय टेस्टी असे हे चॉकलेट रेसिपी आहे। तर चला यासाठी लागणारा साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। हे चॉकलेट बरेच दिवस आपण स्टोर करून ठेवू शकतो। तर चला, यासाठी आपल्याला कुठल्याही कंपनीचं व्हाईट चॉकलेट कंपाऊंड पाहिजे। मी येथे अर्धा कंपाऊंड घेऊन सुरीच्या साहाय्याने असं कट करून घेत आहे। सर्व चॉकलेट कट करून झालं आहे। एका भांड्यामध्ये आपण घेतलेले हे चॉकलेट काढून घेऊया। हे चॉकलेट आपण डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घेऊया। एका छोट्या भांड्यामध्ये खाली पाणी ठेवून घेऊन पाणी उकळत आल्यावर त्यावरती आपण कट करून घेतलेलं चॉकलेट घेऊन या पद्धतीने भांड त्यावरती ठेवून चॉकलेट मेल्ट करून घेऊयात। चमच्याने हलवत आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। हळूहळू चॉकलेट मेल्ट झालं आहे। चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर भांड्यात खाली उतरून घेऊन 2 टेबलस्पून बदामाची काप, 2 टेबलस्पून अक्रोडचे काप, 2 टेबलस्पून पिस्त्याचे काप व 2 टेबलस्पून काजूचे काप व 2 टेबलस्पून टरबूज बीज, खरबूज बीज, मगज बीज जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स टाकून घ्या। मी थोडीशी चेरी पण यामध्ये टाकून घेतला आहे। तुमच्याकडे जर टूटी फ्रुटी असेल तर तुम्ही टूटी फ्रुटी टाकून घ्या व सर्व छान मिक्स करून घ्या। ड्रायफ्रुट्स मी बारीक काप करून मंद गॅसवरती छान भाजून घेतले आहे। ड्रायफ्रुट्स छान भाजून घेतल्यामुळे त्यातील चव आणखीन वाढते। सर्व ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकून घ्या। चॉकलेट बरोबर हे सर्व ड्रायफ्रुट्स छान मिक्स करून घ्या। हे चॉकलेट व ड्रायफ्रुट्सचे मिश्रण या सिलिकॉन मोल्ड मध्ये टाकून छान मिश्रण पसरून घ्या व सिलिकॉन मोल्ड उचलून घेऊन छान टॅप करत हे सर्व मिश्रण एकसार भरून घ्या। तुम्ही पाहू शकता एक्स्ट्राचं सर्व मिश्रण बाजूला काढून घेतलं आहे। याच पद्धतीने आणखीन प्लास्टिकचं एक चॉकलेट मोल्ड आहे, त्यामध्ये पण मी हे सर्व मिश्रण छान बसून घेतलं आहे व जास्तीचं एक्स्ट्रा सुरीनं प्लेन करून जास्तीचं काढून घेतलं आहे। अशा पद्धतीने तुमच्याकडे जे मोल्ड असतील त्या मोल्डमध्ये तुम्ही हे भरून घ्या। जर मोल्ड नसेल तर छोट्या वाट्यांमध्ये पण चॉकलेट मिश्रण भरून तुम्ही सेट करून घेऊ शकता। हे चॉकलेट मोल्ड मी फ्रीजमध्ये 20 मिनिट ठेवून घेऊन चॉकलेट छान सेट करून घेतले आहे। हे प्लास्टिकच्या मोल्डमधनं चॉकलेट मी उलटं केलं, थोडंसं टॅप केलं की चॉकलेट आरामात बाहेर निघतात। अशा पद्धतीने सर्व चॉकलेट आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे आकार घेऊन चॉकलेट सेट झाले आहे। सिलिकॉन मोल्डमधनं चॉकलेट काढताना या पद्धतीने खालच्या साईडनं बोटाने प्रेस करत आपल्याला हे चॉकलेट काढून घ्यायचं आहे। वाव, तुम्ही पाहू शकता अतिशय हार्ट शेप असं छान असं हे चॉकलेट तयार झालं आहे। या सर्व चॉकलेटला साईडला थोडं थोडं चॉकलेट लागलेलं आहे। आकाराच्या बाहेर थोडं थोडं चॉकलेट पसरलेलं आहे। तर सुरीने या पद्धतीने छान असं कट करून घेऊन सर्व आकार प्रॉपर शेप या चॉकलेटला देऊन घ्या। असे हे सुंदर आकार चॉकलेटचे तयार आहे व खाण्यासही तेवढंच टेस्टी आहे। तर तुम्ही पण नक्की हे चॉकलेट रेसिपी करून पहा व आपल्या घरच्यांना खुश करा। असेच नवनवीन रेसिपी पाहत राहा, बनवत राहा। हेल्दी खा, टेस्टी खा, खुश रहा, स्वस्थ रहा। बाय बाय।